नमस्ते, मी वैशाली गावडे. शाळा माझी बोराडेवरली आहे आणि पर्यावरणाचा जो प्रकल्प दिला आहे, आपली बाग कशी असावी, तुम्ही यांची बाग कशी मी जोपासते ते तुम्हाला दाखवणार आहे. हे पहिल्यांदा आपण पाहूया. हे ॲडेनियमचं झाड आहे. ॲडेनियमच्या झाडाला पसरट कुंडी लागते आणि याला जास्त वाळू आणि कमी प्रमाणात माती लागते. अशा प्रकारे हे झाड लावावं लागतं. त्याच्यानंतर मी इथे खताचा प्रकल्प केला आहे. आता हे पहा, मी एक माठ घेतला आहे आणि या माठाला मी अशी स्क्रूड्रायव्हरने सगळे होल पाडून घेतलेले आहे. आणि माठ भरताना मी त्याच्या सगळ्यात खाली पहिल्यांदा मी त्याच्या खाली सगळ्यात माती टाकली. त्याच्यानंतर मी ओला पाला वचोळा म्हणजे आपल्या घरातलं भाज्यांचे देठ वगैरे, आणि नंतर पुन्हा एक मातीचा थर द्यायचा आणि पुन्हा आपला ओला कचरा, पुन्हा मातीचा थर, अशा प्रकारे कुंडी हे ओला कचरा जो आहे तो भरायचा. आणि हा काय करायचा, थोड्या थोड्या दिवसांनी तो थोडासा काठीने हलवायचा. जर आपल्याला तो कोरडा वाटला तर त्याला थोडंसं ताकाचं पाणी, हळदीचं पाणी शिंपडायचं. त्याच्यानंतर आणि याच्यावर चिलटं बिलकुल बसत नाही, पण आता हे मी ह्याच्यावर शेवंती लावलेली आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे इथे मी पुदिना लावलेला आहे. इथे माझ्याकडे तुळस आहे. तुळस लावायची तर ह्या तुळशीच्या मंजिऱ्या ज्या आहेत त्या आपण जरी टाकल्या तर हे पाहिजे किती तुळशीची रोपं तयार झालेली आहे. त्याच्यानंतर खरं तर हे झाड आहे रातराणीचं. हे रातराणीचं झाड खरं जमिनीत लावायला पाहिजे, पण मी माझ्या आवडीसाठी कुंडीत लावलेलं आहे. आणि या झाडाला सुद्धा छान फुलं येतात आणि रात्रीचा मंद असा सुवास येतो. त्याच्यानंतर इथं आहे, ही आहे गुलाबी जास्वंद. खरं आज आहे ना फुलं जास्त आलेली नाही. त्याच्यानंतर इथे आहे अबोली. अबोलीला सुद्धा कळ्या भरलेल्या आहे आणि या कळ्यांमध्येच बिया असतात. समजा आपल्याला दुसरी रोपं करायची असतील तर ह्या बिया टाकून ती दुसरी रोपं होतात. त्याच्यानंतर इकडे पाहू शकता, हा आहे बटन गुलाब. आता गुलाबाची काळजी आपण अशी घ्यायची, समजा एक फूल येऊन गेले, समजा इथे फूल होतं तर हे फूल येऊन गेल्यानंतर तो गुलाब कट न करता तो असा फोल्ड करायचा. असा फोल्ड केला की त्याला लगेच इथे दुसरा फुटवा येतो. गुलाबाच्या झाडाची अशी फुलं येऊन गेलेली की ती लगेच काढून टाकायची असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गुलाबाला कीड पडू द्यायची नाही. आपल्या लक्षात आलं की थोडीशी कीड पडली आहे तर झाड प्रेशरच्या पाण्याने छानपैकी धुवायचं. झाड चांगलं धुतलं की मग ते असं हेल्दी राहतं. त्याच्यानंतर इथे आहे आपला गजऱ्याचा कुंदा. त्याला बघा भरपूर फुलं येऊन गेलेली आहे. खरं तर हा मी सपोर्टला मानला असता तर तो खूप पटपट वाढला असता. त्याच्यानंतर इथे आहे गणपतीचं आवडतं फूल म्हणजे तेरडा. इथे तुम्ही हे पाहिलं, अशा छोट्या छोट्या पाकळ्या आल्या. या पाकळ्यांमध्ये बिया येतात. या बिया जर आपण अशा तोडल्या तर याच्यामध्ये आपल्याला बिया सापडतील. मी जरा परिपक्व झालेले एक शोधून तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर त्या बाजूला माझा मोगरा सुद्धा आहे. त्याच्यानंतर इथे तगर आहे, पांढरं फुल आलंय पहा, ते तगरीचं आहे. त्याच्यानंतर ही आहे लिली. ह्याच्यामध्ये पांढरी आणि गुलाबी लिली आहे. ह्याला कळ्या आलेल्या आहेत पहा, एकदा बहर येऊन गेलेला आहे. आता इथे पाहिलं तुम्ही, ह्याला खूप कंद आलेले आहेत. हा पावसाळा गेला की ही सगळी कुंडी रिकामी करायची. हे सगळे कंद आपल्या मैत्रिणींना कोणाला द्यायचे असतील तर द्यायचे. हे पहा, कांद्यासारखे कंद आहेत. कारण हे काढले नाही तर पुढच्या वेळेला याला खूप छान फुलं येणार नाही. मग हे सगळं पूर्ण रिकामी करायची आणि लांब लांब अशी कंद लावायची. त्याच्यानंतर एक शोचं झाड आहे. मी सकाळीच पाहिलं की याला खूप मुंग्या झाल्या होत्या. मग मी ते पाण्याच्या प्रेशरने जरा धुतलं, म्हणजे मग किडीपासून थोडंसं झाड चांगलं राहतं. आता याच्यामध्ये हे पाहिलं तुम्ही, याला आपण गावाकडे सुपारी म्हणतो. हे सुपारीचं फूल माझ्याकडे दुसरीकडे खूप कुंड आहेत. हे खरंच चुकून आलेले पण मी नाही काढलं. हे सुपारीचं झाड सुद्धा खूप सहज येतं. म्हणजे याचं फक्त फूल तोडायचं आणि चुरगळून टाकलं की त्याची लगेच रोपं तयार होतात. ही सुद्धा रोपं तुम्हाला तेरड्याची दिसतात. तेरडा शेजारी असल्यामुळे त्या बिया उडून पडल्या. त्याच्यानंतर हे आहे गवती चहा. गवती चहा आपल्याला सगळ्यांना गवती चहाचं महत्त्व माहिती आहे, प्रत्येकाच्या घरात असावंच. त्याच्यानंतर ही आहे जास्वंद. जास्वंद मी आता फुलं येऊन गेली त्याच्यामुळे कट केली. आता नंतर काय येतील त्याला भरपूर. तुम्ही इथे पाहिलं असेल की इथं झेंडू बघा चुकून आलेला आहे. तर हा चुकून काय आला तर मी रोज काय करते, आपण जी देवाची पूजा करतो आणि जी फुलं वाहतो ती फुलं कचऱ्यात न टाकता मी सगळी अशी कुंड्यांमध्येच टाकते. म्हणजे खत पण होतं आणि त्याची रोपं पण होतात. त्याच्यानंतर इथे आहे पिवळी लिली. ह्या पिवळ्या लिलीला इथे बिया येतात. ह्याला कंद येत नाही. मी आता सगळ्या ह्या बिया काढून ठेवल्यात मैत्रिणींना देण्यासाठी. या बिया अशा काढल्या आपण आणि टाकल्या तर लगेच त्याची रोपं तयार होतात. तिथे पिवळी लिली आलेली आहे. त्याच्यानंतर शेजारी आहे जास्वंद. जास्वंदाचे माझ्याकडे 3-4 प्रकार आहे. जास्वंद मला आवडतं कारण वर्षभर त्याला कायम आपल्याला देवासाठी फुलं वर्षभर मिळतात. जास्वंदाचं एक मात्र आहे, त्याला असा पांढरा रोग पडतो.
त्याच्यासाठी आपलं साबणाचं पाणी, थोडंसं साबणाची पावडर पाण्यात घ्यायची आणि आपला स्प्रेची बॉटल असते त्याच्यात हे करून ते सगळं झाडाला फवारायचं, किंवा हिरवी मिरची आणि लसूण हे वाटून त्याचं पाणी करायचं आणि ते डायल्यूट करून जास्वंदावर मारायचं. जास्वंद एकदा व्यवस्थित आली की नंतर काही त्याला प्रॉब्लेम येत नाही. आणि खत मी काय टाकते नंतर सांगते. त्याच्यानंतर इथे आहे पांढरा गुलाब. गुलाबाचं मी मगाशी सांगितलं. आता इथे कळ्या येऊन गेल्यात. कळ्या येऊन गेल्या की तो कट न करता असा फोल्ड करायचा, म्हणजे लगेच त्याला पटपट असे फुटवे फुटतात. एकदा फुलं येऊन गेले की गुलाब कट करायचा. जास्वंदाचं पण तसंच आहे, पण जास्वंद मी फोल्ड नाही करत, तो कट करते. त्याच्यानंतर आहे इथे तेरडा. मगाशी मी दाखवलं तसं हे पहा, याच्यामध्ये इथे तेरड्याच्या बिया असतात, मोहरीसारख्या ह्या बिया आहेत. आणि ह्या बिया जर टाकल्या तर याची लगेच रोपं होतात. मी अशी बऱ्याच जणांना रोपं वाटलेली आहे, तर मीच स्वतः दुसऱ्यांकडनंच ही रोपं आणली होती. त्याच्यानंतर हा हे माझं आवडतं झाड आहे, ते म्हणजे अनंत. अनंताला आत्ता लॉकडाऊनमध्ये जवळजवळ 70 कळ्या आल्या होत्या. हे पाहता किती छान कळ्या आलेल्या आहेत त्याला. एकदा कळ्या येऊन गेला की पुन्हा झाड मी पूर्ण कट केलं होतं. आता हे पुन्हा नवीन फुटलंय आणि मला एवढ्या छान कळ्या आलेल्या आहेत. त्याच्यानंतर इकडे आहे लाल जास्वंद. लाल जास्वंद आहे आणि लाल जास्वंदामध्ये सोनटक्क्याला आहे. का सोनटक्क्याला आता भरपूर काय फुलं येणार आहेत. आता माझ्याकडे कुंडी नव्हती, त्याच्यामुळे एका मैत्रिणीने मला कंद दिले होते. ते कंद मी असेच खोचले आणि हे आलेले. त्याच्यानंतर इथे आहे एक असं शोचं झाड आहे. ते वरती पहा मी कसं सपोर्टला बनलं, त्याला सपोर्ट दिला की ते छान वाटतं. एकदा फुलं गेल्यानंतर मी ते कट केलं होतं. आता छोट्या छोट्या खूप कळ्या आलेल्या आहेत. आता हे झाड पूर्ण असं भरून जातं. त्याच्यानंतर इथे आहे तो म्हणजे आपलं लिंबू, खायचं लिंबू. आता हे लिंबू मी मोशीच्या प्रदर्शनातून आणलं होतं. हे हायब्रिड आहे, पण याला एका वेळेला असे लिंबाचे गुच्छच्या गुच्छ येतात. आता याला अजून फुलं आली नाही, एकदा बहार येऊन गेलेलं आहे, मी ते पूर्ण कट केलेलं आहे. दुसरी इथे आहे पिवळी जास्वंद. हे पहा, पिवळ्या जास्वंदीला किती कळालं. हे पहा, इथे पहा कसा हा पांढरा रोग पडलाय. असा रोग पडला की लगेच झाडे काय करायचं, उद्या आता मी हे पाईप लावून प्रेशरने धुवून टाकेन. हे 2-3 दिवस सलग धुतलं की बरोबर त्याचा रोग जातो. त्याच्यानंतर मी गावाकडनं कढीपत्ता आणला होता. तो कढीपत्ता मी गावाकडनं रोप आणून आता मागच्या आठवड्यात लावले. त्याच्यामुळे ही पानं गळत आहेत. आता त्याला नवीन इथं फुटवे फुटलेले आहेत, नवीन येईल. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ती कुंडी कशी भरायची. सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे कुंडी कशी भरायची. कोणती पण कुंडी जरी तुम्ही घेतली तर ती कुंडी जी आहे त्या कुंडीला सगळ्यात महत्वाचं खाली होल पाहिजे, म्हणजे पाण्याचा निचरा होण्यासाठी. कारण पाण्याचा निचरा जर झाला नाही तर सगळी मुळं जी असतात ती सडतात. आणि तुम्हाला कोणतं झाड लावायचं त्या झाडानुसार आपण कुंडी ठरवायची असते. समजा आता आंबोलीची रोपं इतकी मोठी होती. हा जो अनंत आहे, अनंत खूप मोठा होतो आणि अनंताची कुंडी मोठी घेतली. जास्वंद पण खूप मोठे होते, जास्वंदाची कुंडी मोठी घेतली. आता कुंडी भरायची कशी. पहिल्यांदा त्याला 2 होल पाडून घ्यायचे. त्याच्यानंतर ज्या विटा असतात, विटांचे छोटे छोटे तुकडे खाली टाकायचे. विटांचे तुकडे टाकले की त्याच्यावरती आपल्या नारळ सोडलेल्या ज्या करवंट्या असतात, करवंट्या नाही सॉरी नारळाच्या शेंड्या असतात, त्या नारळाच्या शेंड्या थोड्याशा अशा कुंजून टाकायच्या. त्याच्यानंतर शेणखत आणि माती ही मिक्स करून घ्यायची आणि थोडीशी त्याला काय म्हणतात वाळू मिश्रित सुद्धा माती लागते, कारण मग खूप गच्च कुंडी बसत नाही. आणि हे सगळं मिक्स करून भरायचं. आणि मग अशी तुम्हाला दाखवलं की मी माठामध्ये कसं खत तयार करते. ते 1-1.5 महिन्याने खत तयार होतं. मग ते छानपैकी चालून घ्यायचं आणि जे बारीक आहे त्याची कुंडी घालायची. तुमच्याकडे जर ते असेल तर त्याची भरायची, नसेल तर मग असं शेणखत बाहेर घालायला तरी चालतं. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यात कांदा कापल्यानंतर कांद्याची ही टरफलं दिसत असतील. ही टरफलं रोजची आपल्याला रोजच्या जेवणात कांदा लागतोच. ही टरफलं अशी पाण्यात ठेवायची आणि झाकून ठेवायचं. 4-5 दिवसानंतर हे पाणी एका मोठ्या बादलीत डायल्यूट करायचं आणि सगळ्या झाडांना थोडं थोडं घालायचं. त्याच्यानंतर मी झाडांना अजून आपण ते दोन करण्यासाठी ताक करतो. ते ताकसुद्धा मी 1 महिन्यातून, सगळेजण म्हणतात कढीपत्त्याला घाला, पण माझा अनुभव असा आहे की ताक जे आहे ते ताक तुम्ही भरपूर डायल्यूट करायचं पाणी घालून आणि सगळ्या झाडांना थोडं थोडंसं घालायचं. म्हणजे घरच्या घरीच रासायनिक खताची गरज पडत नाही. एक तर तुम्ही जी रोज देवाची तुमची फुलं निघत असतील ती फुलं रोज क्रमाने, आज ह्या कुंडीला उद्या त्या कुंडीला अशी क्रमाने घालू जायची. ते एक होईल. दुसरं म्हणजे तुम्ही घरी खत करू शकता, ते एक होईल. आणि तिसरं म्हणजे कांद्याचं पाणी. कांद्याचं पाणी अत्यंत सुंदर आहे. आणि कोणत्याही झाडाला कीड पडली की ते 2-3 दिवस सलग प्रेशरच्या पाण्याने धुवायचं.
म्हणजे झाडं एकदम छान. हे पहा, इथे मी छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये ऑफिस टाईम आणि चिनी गुलाब लावलेला आहे. आता याला सुद्धा फुलं येऊन गेलेली आहेत. याला हे बघा आता बहर आहे. आणि ह्याचं ऑफिस टाईम आणि चिनी गुलाबाचं इतकं वैशिष्ट्य आहे की तुम्ही एवढी एवढीशी काडी जरी लावली तरी पूर्ण कुंड्या भरतात. याला खूप मोठ्या कुंड्यांची गरज नाही, परंतु प्रत्येक कुंडी भरताना प्रत्येकाला होल पाहिजे आणि खाली विटांचे तुकडे पाहिजे. त्याच्यानंतर अशी मी बरीचशी सगळ्या खिडक्यांमध्ये शोची झाडे लावलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं झाडांना काय आहे तर पाणी, आणि दुसरं म्हणजे भरपूर सूर्यप्रकाश. माझी किचनची खिडकी आहे. किचनच्या खिडकीमध्ये सुद्धा मी मगाशी दाखवली ती सुपारीची फुलं. ती सुपारीची फुलं नुसती चुरगळून टाकली की भरपूर रोपं तयार होतात आणि दिसायला पण छान होतं. या पूर्ण खिडकीमध्ये मी हेच लावलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे आहे, तिकडे मी पांढरी शेवंती लावली आहे. पण इकडे आहे गुलाबी कलरचा. आता मी बाहेर तुम्हाला एक ॲडेनियमचं दाखवलं होतं, तसंच हे ॲडेनियमचं आहे. ॲडेनियमला पाणी कमी लागतं आणि ऊन भरपूर लागतं. त्याच्यानंतर हे सुपारीचं आहे, ही पिवळीलेली आहे. हे पहा तेरडा आहे. त्याच्यानंतर हे शोचं झाड आहे. कालांतराने ही पूर्ण सगळी पानं लाल होतात. अशा प्रकारे मी झाडांची जोपासना केलेली आहे. आणि मला जवळजवळ 12 वर्ष आले मला हा छंद आहे. माझ्याकडं जवळजवळ 60 कुंड्या आहेत आणि फुलं पण भरपूर असतात. त्याच्यामुळे तर पक्षी पण भरपूर येतात. मी पक्ष्यांसाठी बघा असं लावलेलं आहे. आणि मग त्याच्यामुळं झाडं मस्त, पक्षी पण छान येतात. इथं पाण्याची आपल्याला सोय पण करता येते. आणि छोटीशी बाग, छोटासा तुम्ही तिथे झोका बांधा आणि संध्याकाळचा चहा, सकाळचा चहा तिथे आपल्या बागेमध्ये बसून पिण्यामध्ये जी मजा आहे ती मजा मला तुम्हाला शब्द सांगताच येणार नाही. ती तुमची तुम्ही अनुभव. गावाला जातो त्यावेळेला मग आपल्या झाडांना पाणी कमी होणार हा प्रश्न असतो. तर त्याच्यासाठी एक पद्धत आहे की तुम्ही अशा प्रकारच्या तुमच्या जेवढ्या कुंड्या असतील तेवढ्या कुंड्यांच्या ह्या अशा प्रकारच्या दोऱ्या कापून कापून त्याचा गठ्ठा करून घ्यायचा. आणि मग एक बादली घ्यायची आणि ती उंचावर ठेवायची. समजा स्टूलवर ठेवली किंवा छोट्या स्टूलवर ठेवली, ती बादली पाण्याने भरून ठेवायची. आणि प्रत्येक टोक सगळी आधी सगळा वृक्ष तो सगळा बांधून घ्यायचा. आणि प्रत्येक कुंडीमध्ये दुसरं एक एक टोक प्रत्येक कुंडीमध्ये असं पाण्यात बुडून म्हणजे कायमस्वरूपी हे दुसरं जे टोक आहे ते कुंडीमध्ये पोचून ठेवायचं. मग आपण अगदी 10 दिवस जरी बाहेर गेलो तरी थेंब 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 करून प्रत्येक कुंडीला पाणी पुरायचं. आणि मी गावाला जाताना नेहमी असंच करते आणि त्याच्यामुळे माझी झाडं नेहमी कायम छान असते. धन्यवाद.